नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सेवक मंडलिक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो धडा सुरू केलेला आहे अर्थनियोजन, याचा सराव संच 4.3 संपवणार आहोत, तो पण वन शॉट मध्ये। याआधी मी सराव संच 4.1 व 4.2 याची प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले असतील बघा, नक्की जाऊन ते बघा, कारण की ते व्हिडिओ देखील तुमच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचे हे जे लेक्चर आहे 4.3चं, हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की या 4.3 मधून बऱ्याच वेळा एक क्वेश्चन आलेला आहे। ओके, जवळपास प्रत्येक वर्षी आलेला आहे। जो पहिला टॉपिक आपल्याला पाहायचा आहे आजचा, तो आहे बघा शेअर। ओके, कोणता टॉपिक आहे? शेअर। आपल्याला शिकायचे शेअर म्हणजे काय। आता भरपूर ठिकाणी तुम्ही शिकले असतात, ओके, भरपूर ठिकाणी तुम्ही शिकले असतात शेअर्स विषयी। आता मी सांगतो शेअर्स विषयी। शेअर्स, ओके, तर शेअर्स म्हणजे काय? ओके, फॉर एक्झाम्पल मी एक कंपनी तयार केली। ओके, माझी कंपनी आहे जिचं नाव आहे बेस्ट। किती नाव आहे तिचं? बेस्ट। ओके, आता बेस्ट नावाची माझी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जर मला ही सुरू करायची तर माझ्याकडे इतके पैसे नाही की मला ही सुरू करता येईल। समजा मला काय करायचं आहे, 100 रुपये पाहिजे ही कंपनी सुरू करायला। किती रुपये पाहिजे? 100 रुपये। 100 रुपयामध्ये ही कंपनी सुरू होईल, पण माझ्याकडे 50 रुपये आहेत। माझ्याकडे किती रुपये आहेत? माझ्याकडे आहेत 50 रुपये। ओके, मग मला अजून किती रुपयाची गरज आहे? मला 50 रुपयाची गरज आहे। मग जर मला कंपनी सुरू करायची तर मला अजून 50 रुपये घ्यावे लागतील। मग मी काय करणार? समजा माझ्या मित्रांकडे जातो, है ना। समजा माझा मित्र आहे ए नावाचा, ह्यो मित्र आहे बी नावाचा, हा मित्र आहे सी नावाचा, बरोबर। याने टाकले 10 रुपये। किती टाकले? 10 रुपये। याने टाकले 20 रुपये आणि याने टाकले 20 रुपये। तर या तिघांनी मिळून 50 रुपये दिले बा मला कंपनी सुरू करण्यासाठी। तर लक्षात ठेवायचं, ही जी कंपनी आहे, ओके, या कंपनीचे काही शेअर्स आता यांच्याकडे असतील का? कारण की यांनी देखील तिच्यामध्ये गुंतवणूक केली। समजले इथपर्यंत? मी एक कंपनी तयार केली बेस्ट नावाची, पण ती सुरू करण्यासाठी माझ्याकडे 50 रुपये होते, अजून 50 रुपये पाहिजे होते, तर यांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले, याला म्हणतात शेअर्स, बरोबर का। यांच्याकडे आता त्या कंपनीचे शेअर्स असतील, म्हणजे जास्तीत जास्त शेअर माझ्याकडे असतील, पण जे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना त्याचे काहीतरी शेअर भेटले असतील, त्याला शेअर म्हणतात। शेअर म्हणजे काय बघा इथं, शेअर म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील, बरोबर का, कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर। एक भाग म्हणजे एक शेअर। शेअर सर्टिफिकेट वर एका शेअरची किंमत शेअरची संख्या अनुक्रमांक इतके छापलेले असते। आता हे जे शेअर्स आहेत, जे माझ्याकडे 50 रुपये होते, ओके, माझ्याकडे जास्त शेअर असतील। आता समजा शेअरची संख्या किती होती? 100च समजू। शेअरची संख्या किती? 100 समजू आपण। ओके, 100 शेअर्स होते। तर मला सांगा माझ्याकडे किती असतील? 1 रुपयाला जर एक शेअर म्हटलं आपण, तर माझ्याकडे किती शेअर्स असतील? 50। याच्याकडे किती शेअर्स असतील? 10। नंतर याच्याकडे किती शेअर्स असतील? 20। याच्याकडे किती शेअर्स असतील? 20। म्हणजे या कंपनीचा 50% मालक मी, ओके, बाकीचे 10% मालक हे लोक। का बरं? कारण की याच्याकडे पण त्या कंपनीचे शेअर्स आहेत। समजले इथपर्यंत? याला म्हणतात शेअर। ओके, शेअरची किंमत लय मोठी असते। कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे शेअर। त्या शेअर सर्टिफिकेटवर एका शेअरची किंमत, शेअरची संख्या, अनुक्रमांक इत्यादी छापलेले असते। पुढे काय? भागधारक। भागधारक म्हणजे जे शेअर्स विकत घेतले त्यांनी ते। कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीचे भागधारक म्हणजे शेअरधारक होते। ओके, शेअर म्हणजे काय? कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग। ओके, त्यानंतर काय? कंपनीचे शेअर विकत घेणारे व्यक्ती त्या कंपनीचे भागधारक होते। भागधारक हा त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो। तो जो भागधारक आहे त्याच्याकडे जितके शेअर्स असतील तितक्या प्रमाणात तो कंपनीचा मालक आहे। बेस्ट कंपनीचा मी 50% मालक होतो, समजलंय। बाकीचा एक व्यक्ती 10% होता, दुसरा 20% होता, तिसरा 30% होता। इथपर्यंत समजलं असेल। आता पुढे मग लक्षात ठेवायचं, इथं दर्शनी किंमत दिली, इथं बाजारभाव दिला। ओके, तर आता दर्शनी किंमत आणि बाजारभाव तुम्हाला समजून सांगतो। समजा माझी जी कंपनी आहे तिचा एक शेअर मी 10 रुपयाला विक्रीसाठी ठेवला। किती रुपयाला? 10 रुपये। एका शेअरची विक्री किंमत किती? 10 रुपये। तर लक्षात ठेवायचंय, दर्शनी किंमत त्या किमतीला म्हणतात ज्या किमतीला शेअर विकण्यासाठी आहे बाजारामध्ये। ओके, दर्शनी किंमत कशाला म्हणतात? ज्या किमतीला शेअर विकण्यासाठी आहे। पण असं झालं की माझी कंपनी लय भारी होती, ओके, मी ठेवला 10 रुपयाला शेअर आणि लॉकरनी विकत घेतला तो 15 रुपयाला। ओके, किंवा असं समजू लॉकरनी विकत घेतलं 20 रुपयाला। म्हणजे मी ठेवला होता फक्त 10 रुपये, माझी अपेक्षा होती की मला 10 रुपये भेटायला पाहिजे, पण लोकांनी 20 रुपयाला विकत घेतला। म्हणजेच काय? बाजारभाव। ओके, ज्या किमतीला तो विकला गेला
त्या किमतीला म्हणतात बाजारभाव. त्या किमतीला काय म्हणतात? बाजारभाव. दोन कन्सेप्ट आहे. ज्या किमतीला शेअर विक्रीसाठी ठेवला त्या किमतीला दर्शनी किंमत असं म्हटलं जातं. ज्या किमतीला शेअर विकल्या गेला त्या किमतीला बाजारभाव असं म्हटलं जातं. जी डेफिनेशन या ठिकाणी तुम्हाला दिली. काय म्हटलंय बघा, दर्शनी किंमत ज्याला इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे शेअरची दर्शनी किंमत. ओके, कंपनीच्या जी शेअर सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जी छापलेली किंमत असते तिला दर्शनी किंमत म्हणतात. पुढे बाजारभाव काय? ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते, ज्या किमतीला खरेदी झाली किंवा विक्री झाली त्या किमतीचा शेअरचा बाजारभाव असे म्हणतात. त्या किमतीला शेअरचा बाजारभाव म्हणतात. ओके, म्हणजे काय? समजा मी 5 रुपयाला, किती रुपयाला? 5 रुपयाला शेअर विक्रीसाठी ठेवला तर ही झाली माझी दर्शनी किंमत. आणि जर हा 5चा शेअर 10 रुपयाला विक्री झाला तर तो झाली माझे बाजारभाव. काय आला तो? बाजारभाव. ओके, असं पण होऊ शकतं कधी कधी कंपनी जर चांगली चालत नसली तर 5चा शेअर लोक 2 रुपयाला पण घेतील. म्हणजे शेअर जास्त किमतीमध्ये पण जाऊ शकतो, शेअर कमी किमतीमध्ये पण जाऊ शकतो. ओके, हे कंपनीवर डिपेंड आहे, कंपनी कशी आहे. जाऊया पुढं. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? शेअर समजलंय तुम्हाला. ओके, शेअर समजलंय तुम्हाला. भागधारक, दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे समजलं असेल. आता पुढे खरी मजा आहे. ओके, पुढे खरी मजा आहे. तर आपल्याला शिकायचं आहे आता दर्शनी किंमत व बाजारभाव यांची तुलना. दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांची तुलना एकदम भारी तुलना करून सांगतो तुम्हाला आणि मग याच्याकडे येतो. ओके, मुद्दाम मी मध्ये ज्या स्लाइड आहेत त्या मोकळ्या सोडल्यात आपल्याला समजण्यासाठी. आता काय, एक शेअर मी 10 रुपये किमतीला विक्रीसाठी ठेवला. आता जर 10 रुपयाला मी विक्रीसाठी ठेवला तर ही झाली माझी दर्शनी किंमत. ओके, ही काय झाली माझी दर्शनी किंमत. ओके, विक्रीसाठी कितीला ठेवला? 10 रुपयाला. ओके, दर्शनी किंमत. आणि हा शेअर विकला गेला 20 रुपयाला. ओके, तर हा झाला माझा बाजारभाव. हा काय झाला? माझा बाजारभाव. ओके, आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर विक्रीसाठी मी 10 रुपयाला ठेवला आणि तो विकला गेला 20 रुपयाला. ओके, म्हणजे मला या ठिकाणी नफा झाला. किती रुपयाचा? 10 रुपयाचा. म्हणजे ज्या किमतीला आपण शेअर ठेवलाय आणि त्याच्यापेक्षा जर जास्त किमतीला तो विकला गेला तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी शेअर कशावर आहे? शेअर अधिमूल्यावर आहे. शेअर कशावरती आहे? अधिमूल्यावर आहे. शेअर अधिमूल्य. ओके, अधिमूल्य आहे. ओके, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिमूल्य. ओके, काय भेटलं या ठिकाणी तुम्हाला? अधिमूल्य. अधिमूल्य म्हणजे काय? ज्या किमतीला तुम्ही विक्रीसाठी ठेवला आणि त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकल्या गेला त्याला अधिमूल्य असं म्हणतात. आता पुढची गोष्ट, समजा एक शेअर, हा झाला पहिला कन्सेप्ट. आता दुसरा कन्सेप्ट, समजा एक शेअर मी 10 रुपये किमतीला विकायला ठेवला होता. दर्शनी किंमत किती आहे? 10 रुपये. आणि असं झालं, हा जो 10 रुपयाचा शेअर आहे हा फक्त 5च रुपयाला विकला गेला. बाजारभाव किती भेटला? बाजारभाव भेटला 5 रुपये. आधी ठेवला होता 10 रुपयाला, विकला गेला 20 रुपयाला. म्हणजे मी प्रॉफिट मध्ये आहे, म्हणजे मला नफा झाला, म्हणजे मला अधिमूल्य झालं. ओके, म्हणजे तो शेअर अधिमूल्यावर आहे. आता दर्शनी किंमत 10 रुपये आहे पण शेअर 5 रुपयालाच विकला. ओके, 10 रुपयाला ठेवला होता पण 5लाच घेतला लोकांनी. ओके, लोक म्हणतात ती चांगली कंपनी नाही, आपल्याला 5लाच घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ज्या किमतीला ठेवलं होतं का त्याच्यापेक्षा कमी किंमत भेटली. ज्या किमतीला ठेवलं त्याच्यापेक्षा जर कमी किंमत भेटली तर तिला म्हणतात शेअर अवमूल्यावर आहे. शेअर कशावरती आहे? अवमूल्यावरती आहे. समजलंय का? ज्या किमतीला ठेवला त्याच्यापेक्षा जास्त किंमत भेटली तर अधिमूल्य, ज्या किमतीला ठेवला त्याच्यापेक्षा कमी किंमत भेटली तर अवमूल्य. त्यानंतर काय? 3 नंबरचं, समजा एक शेअर मी 10 रुपयाला विक्रीसाठी ठेवला होता. दर्शनी किंमत किती? 10 रुपये. दर्शनी किंमत कशाला म्हणतात? ज्या किमतीला शेअर विकण्यासाठी ठेवला त्या किमतीला दर्शनी किंमत असं म्हणतात. ओके, हा 10 रुपयाला ठेवला, 20ला गेला, अधिमूल्यावर आहे. हा 10ला ठेवला पण कमी पैशात गेला, मग तो अवमूल्यावरती आहे. दर्शनी किमतीपेक्षा जास्त रक्कम भेटली तर अधिमूल्य, दर्शनी किमतीपेक्षा कमी रक्कम भेटली तर अवमूल्य. समजलंय? आणि ह्याचं काय बघा, 3ऱ्या नंबरचं, समजा मी 10 रुपयाला ठेवला होता. ओके, आणि तो शेअर बाजारभावामध्ये 10 रुपयालाच विकला. किती रुपयाला? 10 रुपये. म्हणजे ठेवला पण 10ला आणि विकला पण 10ला. ना कमी पैसे भेटले ना जास्त पैसे भेटले. तर याला म्हणतात हा जो शेअर आहे तो सममूल्यावरती आहे. हा शेअर कशावरती आहे? सममूल्यावरती आहे. समजलं इथपर्यंत? हीच कन्सेप्ट मी मागं बुक मधला फोटो लावला होता. ओके, आता समजलं असेल तुम्हाला.
ओके, काय जर दर्शनी किमतीपेक्षा जास्त किंमत भेटली तर अधिमूल्य, दर्शनी किमतीपेक्षा कमी किंमत भेटली तर अवमूल्य, आणि दर्शनी किमती एवढीच किंमत भेटली बाजारभाव तर त्याला सममूल्य असं म्हणतात. ओके, मग बघा दर्शनी किंमत व बाजारभाव यांची तुलना. नंबर 1 दिसत असेल तुम्हाला, जर बाजारभाव, ओके, या दोन चिन्हांचा अर्थ होतो इकडचा मोठा आहे मोठा आणि तिकडचा छोटा, बरोबर. जर बाजारभाव मोठा आहे दर्शनी किमतीपेक्षा तर तो शेअर अधिमूल्यावर आहे. हेच मी आता सांगितलं, दर्शनी किमतीपेक्षा जर बाजारभाव मोठा असेल, दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव मोठा तर तो शेअर अधिमूल्यावर आहे. जर बाजारभावाने तो शेअर सममूल्यावरती आहे. ओके, तिसरी कन्सेप्ट जी मागे सांगितली मी ती इथं 2 नंबरला आहे. बाजारभाव आणि दर्शनी किंमत दोघे सारखे, जितक्याला ठेवला तितक्यालाच विकला. आता पुढे काय, ओके, जितक्याला ठेवला त्याच्यापेक्षा कमी किमतीला विकला गेला, म्हणजेच काय, बाजारभाव जर दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल याचा अर्थ होतो इकडचा कमी आणि इकडचा जास्त, म्हणजे दर्शनी किंमत जास्त आहे त्याच्यापेक्षा बाजारभाव कमी भेटला तर तो शेअर कशावरती आहे, अवमूल्यावरती आहे. ह्या 3 कन्सेप्ट लक्षात पाहिजे. समजलं इथपर्यंत? ओके, आता जाऊया पुढे नेक्स्ट टॉपिक. याचे स्क्रीनशॉट मी नंतर काढायला देतो तुम्हाला, आधी समजून सांगतो. आता काही महत्त्वाचे सूत्र, ओके, काही महत्त्वाचे सूत्र, जे सूत्र पाठ केल्यानंतर सराव संच 4.3 तुम्हाला एकदमच सोपा जाणार आहे. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच हार्ड वाटणार नाही, पण हे सूत्र तुम्हाला पाहिजे. जसं की जर तुम्हाला बाजारभाव काढायचा असेल, सूत्र क्रमांक 1, जर बाजारभाव तुम्हाला काढायचा असेल तर लक्षात ठेवायचं दर्शनी किमतीमध्ये अधिमूल्य ॲड करायचं. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य म्हणजे बाजारभाव. ओके, त्यानंतर हे दोघेही फॉर्म्युले जवळपास सारखेच आहे. ओके, फक्त त्यांची अरेंजमेंट वेगळी आहे. कसं, जर मला एकूण गुंतवणूक काढायची, एकूण गुंतवणूक, तर मला शेअरची संख्या माहीत पाहिजे गुणिले एका शेअरचा बाजारभाव. समजा मी म्हटलो माझ्याकडे जी शेअरची संख्या आहे बघा बरं का, शेअर्सची संख्या माझ्या, ओके, जी आहे ती 20 आहे, 20, आणि माझा जो बाजारभाव आहे एका शेअरचा तो आहे 5 रुपये, आणि मला जर एकूण गुंतवणूक काढायची तर मी सरळ सरळ या दोघांचा गुणाकार करणार, म्हणजे मी शेअरची संख्यांचा गुणाकार एका शेअरच्या बाजारभावासोबत करणार, तर माझी ऑटोमॅटिकली एकूण गुंतवणूक येऊन जाईल. 20 5 100, म्हणजे एकूण गुंतवणूक किती असेल माझी, 100 रुपये असेल. ओके, समजलं इथपर्यंत? हा झाला दुसरा फॉर्म्युला. काय लक्षात ठेवायचं आहे, एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव. नंबर 3 काय रे बळ, शेअरची संख्या. तुम्ही म्हणताल सर तुम्ही म्हटले दोघं फॉर्म्युले सारखेच आहे, कुठे सारखे आहे, सारखेच आहे ना. ओके, एकूण गुंतवणूक, शेअरची संख्या, एका शेअरचा बाजारभाव, ह्या तिघांपैकी कोणतंही काढायचं असलं तर हाच फॉर्म्युला लागेल तुम्हाला. एकूण गुंतवणूक काढायची तर हे दोघं दिलेले असतील, जर शेअरची संख्या काढायची तर हे दोघं दिलेले असतील, जर एका शेअरचा बाजारभाव काढायचा तर हे दोघं दिलेले असतील, बरोबर का. मग इथं बघा शेअरची संख्या तशीच ठेवली, एका शेअरचा बाजारभाव खाली आणला, एकूण गुंतवणुकीच्या खाली, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. जर शेअरची संख्या तुम्हाला काढायची असेल तर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव हा फॉर्म्युला पाहिजे. ओके, हा एक फॉर्म्युला. एकूण गुंतवणूक म्हणजे काय, शेअरची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव, आणि जर शेअरची संख्या काढायची तर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. चौथा बघा परताव्याचा दर. ओके, परताव्याचा दर म्हणजे काय, समजा मी 10 रुपये गुंतवले होते आणि मला किती रुपये भेटले, 20 रुपये. ओके, तर मला दर म्हणजे मला किती रिटर्न भेटलं. ओके, 10% पैसे मागे भेटले, 20% पैसे मागे भेटले का 100% पैसे मागे भेटले, त्याला म्हणतात परताव्याचा दर, बरोबर का. तर परताव्याचा दर जर तुम्हाला काढायचा असला तर फॉर्म्युला मिळालेला एकूण लाभांश, किती लाभांश भेटतो तो, ओके, भागिले एकूण गुंतवणूक, आणि इथं एक मिसिंग आहे, इथं पाहिजे गुणिले 100, गुणिले काय पाहिजे 100. याला दुसरा प्रकारे पण मी सोडवणार आहे बुकमध्ये. ओके, काय करायचं आहे, परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक, बरोबर आहे. ह्या एकूण गुंतवणुकीच्या जागी तुम्ही बाजारभाव देखील टाकू शकता एका शेअरचा, तरी पण तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ओके, तर पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला, मी जे जे सांगेन त्याचा. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतला? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ सराव संच 4.3 कडे बघा. सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक 1, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. जर मी सांगितलेलं बेसिक तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, स्किप न करता, तर 100% माझ्या आधी हा चार्ट तुम्ही सोडवणार. हा चार्ट 2023च्या बोर्ड परीक्षेला 2 मार्कांसाठी आला होता, जशाच्या तसा. काय म्हटलंय, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. आता तुम्ही शिकले, काय शिकले, जर दर्शनी किंमत म्हणजे काय, अशी किंमत ज्या किमतीला शेअर विकायला ठेवलाय,
ओके, पण तिच्यापेक्षा जर जास्त किंमत भेटली तर त्याला आपण अधिमूल्य म्हणतो, त्याच्यापेक्षा जर कमी किंमत भेटली तर त्याला आपण अवमूल्य म्हणतो, आणि जर तेवढीच किंमत भेटली तर त्याला आपण सममूल्य असे म्हणतो. काय म्हणतो? सममूल्य. आणि काही फॉर्म्युले पण आपण बघितले, तर चला आपण एक कंप्लीट करू. दर्शनी किंमत किती आहे? 100. मूल्य प्रकार सममूल्य. सममूल्य म्हणजे काय? जेवढ्याला ठेवलं तेवढ्यालाच विकला गेला. 100ला ठेवला असेल तर इथे 100 रुपयालाच विकला गेला असेल बाजार भावात. ओके, इथं किती आले पाहिजे? 100 रुपये. ओके, दिसतंय का? मोठं काढू. चला रेड पेनने काढतो मोठं, ते पण 100 रुपये. बरं, पुढे काय? इथं मूल्य प्रकार सांगितलंय, दर्शनी किंमत दिलेली नाहीये. मूल्य प्रकार सांगितलाय अधिमूल्य. अधिमूल्य म्हणजे जास्तीचे पैसे भेटले. किती जास्ती भेटले? 500 रुपये जास्त भेटले. आणि किती रुपयाचा बाजार भाव लागला? 575. म्हणजेच काय? दर्शनी किंमत किती रुपये असेल? 75 रुपये. दर्शनी किंमत 75 रुपये असेल. कसं काय? जर 500 रुपये जास्त भेटले आणि 575 भाव झाला, तर 575 मधून 500 कमी करा ना. इतक्याला ठेवला असेल तो 75ला. 575 मधून 500 गेले तर 75 रुपयालाच ठेवला होता. 500 रुपये जास्त भेटले. त्यानंतर दर्शनी किंमत 10 रुपये. मूल्य प्रकारला यायचं इथं बाजार भाव 5 रुपये, तर इथे झाले असेल अवमूल्य. ओके, काय झालं असेल? अवमूल्य. आणि किती रुपयाचं अवमूल्य असेल? अवमूल्य 5 रुपये. बरोबर. ठेवला 10ला, विकला 5ला, पैसे कमी भेटले तर अवमूल्य झालं. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. हा 2023च्या बोर्ड परीक्षेला 2 मार्कासाठी आलेला होता. म्हटल्यानंतर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, प्रश्न क्रमांक किती आहे? 2. आता प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. सगळ्यात पहिले जे जे दिसतं ते लिहून घ्यायचं. बाजारभाव किती होता? बाजारभाव होता 80 रुपये. किती रुपये? 80 रुपये. ओके, दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत 100 रुपये. ओके, 80 रुपये बाजार भाव, दर्शनी किंमत 100 आणि शेअर्स किती? 50. शेअर्सची संख्या किती आहे? 50. शेअर्सची संख्या बरोबर 50. ओके, त्यानंतर पुढे त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. लाभांश किती दिला? लाभांश पण दिला 20%. ओके, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. परताव्याचा दर काढायचा एकदम सोपा विषय. परताव्याचा दर चला इकडे काढूया. आता फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. जर मला परताव्याचा दर काढायचा आहे, परताव्याचा दर, तर माझा फॉर्म्युला आहे मिळालेला लाभांश, मिळालेला एकूण लाभांश किंवा मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक. ओके, गुणिले 100. बरोबर का? बघा हा फॉर्म्युला दिसतोय का? हा फॉर्म्युला मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. पण या ठिकाणी मी एक चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे? हे जी एकूण गुंतवणूक आहे का, ती काढायला आपल्याला 2 स्टेप जास्त जावं लागेल. शॉर्टमध्ये जर उत्तर काढायचंय तर बघा, मिळालेला एकूण लाभांश किती आहे? मिळालेला लाभांश आहे 20%. किती रुपये? 20% भागिले, ओके रुपये नाही टक्के, मिळालेला लाभांश 20%. एकूण गुंतवणूक आहे का इथं? एकूण गुंतवणुकीसाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला वापरावा लागेल. त्याच्या प्लेसवरती काय करा, एका शेअरचा बाजारभाव टाका. किती? 80. ओके, एकूण गुंतवणुकीच्या प्लेसवरती 80 रुपये टाकलं तरी चालतंय. ओके, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक दिसेल तुम्हाला तिथं बाजारभाव टाकलं तरी चालतंय. समजलंय का? आणि गुणिले किती आहे? 100. गुणिले 100. इथं बघा 0 ला 0 कट. ओके, त्यानंतर 20 10 200 आणि भागिले किती आहे? 8. तर 200 भागिले 8 करूया. 8च्या पाड्यात शोधूया 200. 8च्या पाड्यात 200 आहे का नाही? 8च्या पाड्यात आधी 20 शोधू. 8 दुने 16. 20 मधून 16 गेले 4, त्याच्यावरती 0. 8 पंचे 40. ओके, 40 मधून 40 गेले 0 0. उत्तर किती आलं? 25. उत्तर आलं 25. पण 25 काय? तर लक्षात ठेवायचा हा होता दर. कशाचा दर होता? परताव्याचा दर. परताव्याचा दर. आणि परताव्याचा दर कधी पण टक्क्यामध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी परताव्याचा दर आहे 25%. किती आहे? 25%. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. ओके, जोसेफ नावाचा एक व्यक्ती आहे. त्याने कंपनी ए मध्ये, बी मध्ये आणि सी मध्ये गुंतवणूक केली,
तर आपल्या तिघांची एकूण गुंतवणूक काढायची, म्हणजे त्याने किती पैसे गुंतवले तिन्ही कंपन्यांमध्ये. तर एकदम सोपं आहे. एकूण गुंतवणूकचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, सूत्र माहित आहे. काय असते एकूण गुंतवणूक? एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. तर आपण काय करू, आधी कंपनी ए ची गुंतवणूक काढू, मग कंपनी बी ची गुंतवणूक काढू, मग कंपनी सी ची गुंतवणूक काढू आणि तिघांची बेरीज करू, झाली टोटल गुंतवणूक म्हणजे एकूण गुंतवणूक. तर काय करूया कंपनी ए साठी. ओके, कंपनी ए साठी, कंपनी ए साठी जर विचार केला तर मला सांगा दर्शनी किंमत किती सांगितली? दर्शनी किंमतला मी द की लिहितो. ओके, द की म्हणजे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत कंपनी ए साठी 2 रुपये. त्यानंतर अधिमूल्य किती आहे? अधिमूल्य 18 रुपये. आणि किती शेअर्स आहे? शेअरची संख्या 200. दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स. दर्शनी किंमत 2, अधिमूल्य 18 आणि किती शेअरची संख्या 200. तर आपल्याला काढायची ओके कंपनी ए साठी गुंतवणूक. ओके, कंपनी ए मधील गुंतवणूक, कंपनी ए मधील गुंतवणूक. ओके, काय असते गुंतवणूक? गुंतवणूक असते शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. आता बाजारभाव आहे का आपल्याकडे? आधी बाजारभाव काढावा लागेल है ना. एवढा सगळा खटाटोप केलाय पण आधी बाजारभावच नाही आपल्याकडे. त्याला बाजारभाव काढून घेऊ. बाजारभाव काय असतो? बाजारभाव, बाजारभाव असतो दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. 2 अधिक अधिमूल्य किती रुपये? 18. ओके, म्हणजे बाजारभाव 20 रुपये. तुम्ही म्हणता फॉर्म्युले तुम्ही कडून घेता, सूत्र कडून घेतात. याच्या आधी मी स्क्रीनशॉट काढायला लावलं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या स्लाइडचं, तिथं फॉर्म्युला आहे. ओके, तर कंपनी ए मधील गुंतवणूक बघा. गुंतवणूक जर काढायची तर शेअरची संख्या डायरेक्टली तुम्ही, चला याच्यासाठी एवढं करून देतो, पुढे लिहिणार फॉर्म्युला बरं का. शेअरची संख्या गुणिले बाजारभाव, शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. ओके, तर सांगा शेअरची संख्या किती आहे? शेअरची संख्या आहे 200, बाजारभाव आहे 20 रुपये. तर बघा बेदुने झाले 4 आणि त्याच्यावरती 3 शून्य, म्हणजे कंपनी ए मधील गुंतवणूक जर कोणी विचारली तर 4000 रुपये. ओके, हा झाला पहिला, याला पहिला आकडा देऊ रोमन मध्ये. आता दुसरा काय आहे? कंपनी बी मधील गुंतवणूक, म्हणजे कंपनी बी साठी, कंपनी बी साठी, कंपनी बी साठी बाजारभाव बघा 500 रुपये. बाजारभाव 500 रुपये. त्यानंतर शेअरची संख्या 45, शेअर्सची संख्या म्हणजे शेअर्स किती? 45. ओके, तर आपल्याला काढायची बी ची गुंतवणूक. चला काढूया. बरोबर, काय रे बा? ओके, शेअरची संख्या गुणिले बाजारभाव किती? 500. ओके, कंपनी बी मधील गुंतवणूक कशी काढतात? शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. शेअरची संख्या 45 गुणिले बाजारभाव 500. त्याला करूया 500 गुणिले 45. ओके, साईडला करतो 500 गुणिले 45. मी ते पण करू शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी गुणाकार इथे करतो. 5 0 0 5 0 0 5 5 25, इथं 0 4 0 0 4 0 0 4 5 20 0 0 5 2 2. ओके, 22,500. 22,000 किती? 500. 22,500 रुपये. ओके, कंपनी ए मधील गुंतवणूक 4000, कंपनी बी मधील गुंतवणूक 22,500. आता नंबर 3 कंपनी सी, कंपनी सी मधील गुंतवणूक. कंपनी सी साठी बाजारभाव 10,540 आहे. आणि शेअरची संख्या एकच आहे, एकच शेअर. ओके, बाजारभाव 10,540 आणि एकच शेअर आहे. तर आपल्याला याची एकूण गुंतवणूक काढणं काय हरकत नाही. कंपनी सी ची, कंपनी सी मधील गुंतवणूक.
ओके, काय शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. 10,540 एक 10,540 रुपये. आता काय काढायचं आपल्याला काढायची होती एकूण गुंतवणूक. त्याला काढूया एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक बरोबर. ओके, आता एकूण गुंतवणूक कशी काढाल? 3 कंपन्या होत्या. एक होती कंपनी ए, एक होती कंपनी बी आणि अधिक एक होती कंपनी सी. बरोबर. हिच्यामध्ये 4,000 गुंतवणूक होती, हिच्यामध्ये 22,500 गुंतवणूक होती, अधिक हिच्यामध्ये किती आहे 10,540. वाटलंच तर बघून घ्या. हिच्यामध्ये 10,540, इथं बघा 4,000 आणि इथं किती आहे 22,500. चला याची ऍडिशन करायची, उत्तर आपलं झालेलं आहे. चला करूया बाजूला ऍडिशन. 22,500 इथंच करतो ना, 22,500 त्याच्यामध्ये 4,000 त्याच्यामध्ये 10,540. 0 4 5 आणि 5 10 चालू. 4 2 6 1 7 2 1 3 37,040. 37,000 किती 40 रुपये. ओके, तुम्हाला जर कोणी विचारलं जोसेफ, ओके इथं लिहू आपण जोसेफ यांची एकूण गुंतवणूक. जोसेफ यांची एकूण गुंतवणूक. ओके, तर जोसेफ यांची एकूण गुंतवणूक म्हणजे कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी. समजलं इथपर्यंत? किंवा इथे एकूण गुंतवणूक लिहिलं तरी चालतंय. तर त्यांची एकूण गुंतवणूक आहे बघा 37,040 रुपये. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि हे मी जे लिहिलंय का, ओके जागा कमी असल्यामुळे लिहिलंय. ओके, तुम्ही एका लाईन मध्ये व्यवस्थित ते लिहून घ्या. ओके, घ्या पटापट स्क्रीनशॉट. घेतलाय? याचा देखील घ्या. ओके, घेतलाय का? आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4. ओके, काय आहे प्रश्न क्रमांक 4? श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून, किती आहेत 20,000 रुपये गुंतवून, म्हणजे गुंतवणूक किती आहे, एकूण गुंतवणूक समजा आपण किती आहे. इथं काय काय दिलं त्याला की लिहून घ्यायचं. एकूण गुंतवणूक 20,000 1 2 3 4. एकूण गुंतवणूक 20,000 रुपये. 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स. ओके, दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत 5 रुपये. त्यानंतर 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन विकत घेतले. अधिमूल्य किती दिलं? 20 रुपये. तर त्यांना किती शेअर्स मिळतील, म्हणजे आपल्याला शेअर्सची संख्या काढायची. आता शेअर्सची संख्या काढायला सगळ्यात पहिला बाजारभाव काढून घ्या. बाजारभाव माहिती तुम्हाला काय असतो? बाजारभाव असतो दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. ओके, याचा फॉर्म्युला मी आधीच देऊन ठेवलेला आहे. दर्शनी किंमत अधिक काय रे बाळ? अधिमूल्य. तर दर्शनी किंमत किती आहे आपली? 5 रुपये. अधिमूल्य किती? 20 रुपये. तर टोटल किती रुपये होतील? 25 रुपये. म्हणजे बाजारभाव आहे 25 रुपये. बाजारभाव किती आहे? 25 रुपये. बरं, बाजारभाव 25 आहे. तर पुढे काय आपल्याला काढायची? शेअर्सची संख्या. मग शेअर्सची संख्या तुम्हाला माहिती आहे ना, काय फॉर्म्युला आहे? शेअर्सची संख्या गुणिले शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. पुढे दिसतंय तुम्हाला फॉर्म्युला? ओके, लगेच दाखवतो. फॉर्म्युला इथं देऊन ठेवलेला आहे मी. शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. ओके, म्हणून तर आधी बाजारभाव काढून घेतला, त्याची गरज होती आपल्याला. टाका फक्त किमती. बरोबर, एकूण गुंतवणूक किती आहे रे बाळ? एकूण गुंतवणूक किती आहे? 20,000. 1 2 3 4. बाजारभाव किती आहे? 25. बरोबर, 25 1 25 25 8 200. 25च्या पाड्यात 208 नंबर लाईन, त्याच्यावरती किती शून्य? 1 आणि 2 शून्य, 800. ओके, म्हणजे शेअर्सची संख्या किती आली? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडासा टेक्निकल इश्यू आला होता, त्यामुळे व्हिडिओ मध्येच कट झाला. ओके, या ठिकाणी सांगायचं राहिलं की शेअरची संख्या आहे 800.
परत एकदा समजून सांगतो, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवले, एकूण गुंतवणूक 20,000. ओके, 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स. ओके, दर्शनी किंमत किती 5 रुपये आणि 20 रुपये अधिमूल्य दिलं, अधिमूल्य किती 20 रुपये. तर आपण सगळ्यात पहिला बाजारभाव काढला. बाजारभाव कसा काढतात, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. ओके, मग दर्शनी किंमत 5 रुपये अधिमूल्य 20 रुपये, बाजारभाव भेटला 25 रुपये. त्यानंतर काही शेअरची संख्या, याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. तर एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण गुंतवणूक 20,000 रुपये आणि भागिले 25, आणि 20,000 भागिले 25 केलं तर ते येतं 800. म्हणजे या ठिकाणी शेअरची संख्या 800 रुपये होती. ओके, समजलं असेल. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का, यावर पटापट. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. श्री शांतीलाल यांनी, ओके, श्री शांतीलाल यांनी काय केलंय बघा, 100 रुपये दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, 150 शेअर्स, शेअर्सची संख्या 150. आधी सगळ्यात पहिलं तुम्हाला गिवन लिहिता आलं पाहिजे, जे दिलं प्रश्नामध्ये ते लिहिता आलं पाहिजे. शेअर्सची संख्या 150. त्यानंतर 120 रुपये या बाजारभावाने, बाजारभाव किती, बाजारभाव 120 रुपये. त्यानंतर 7% लाभांश कंपनीने दिला. लाभांश किती दिला, लाभांश दिला 7%. किती टक्के, 7%. ओके, तर काढायचं काय, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती. परत एकदा वन शॉट मध्ये मी क्वेश्चन वाचतो. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे. मग परताव्याच्या दराचं एक सूत्र मी तुम्हाला दिलं. काय असते सूत्र, परताव्याचा दर बरोबर, परताव्याचा दर बरोबर काय असतो, परताव्याचा दर मिळालेला लाभांश, मिळालेला एकूण लाभांश, त्याला आपण मिळालेला लाभांश पण लिहू शकतो, मिळालेला लाभांश भागिले, ओके, भागिले एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक आणि गुणिले 100, गुणिले किती 100. ओके, आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं कोणत्या प्रश्नामध्ये, या प्रश्नामध्ये. ओके, परत एकदा सांगतो कोणत्या प्रश्नामध्ये. हे बघा, इथं एकूण गुंतवणूक आहे, त्याच्या जागी आपण बाजारभाव टाकला तरी चालतंय. एकूण गुंतवणूक पूर्ण काढायची गरज नाही, मग त्याने तुमचे 2 स्टेप वाढतील. ओके, तर इथं पण मी काय करतो, मिळालेला लाभांश आहे आपल्याकडे 7%, 7 टाकू भागिले एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण गुंतवणूक म्हणजे बाजारभाव किती आहे 120 आणि गुणिले तिथे 100 आहे. तर इथं 0 0 कट झाला, हे झालं 7 10 70 आणि भागिले 12. तर 12 भागिले 70 करू, आपलं उत्तर मिळून जाईल 12 आणि 70. 12च्या पाड्यात 70 ने 12 5 60, 70 मधून 60 गेले 10, 12च्या पाड्यात 10 ने 0 घेऊ, उत्तरामध्ये पॉईंट येईल. ओके, तर 12 12 8 96, 100 मधून 96 गेले तर 4, 12च्या पाड्यात 4 ने 0 घेऊ, पण वरती पॉईंट आलाय म्हटल्यानंतर परत पॉईंट घ्यायचं नाही. 12 3 36, पॉईंट नंतर दोघं भेटले, उत्तर संपलं तिथं. ओके, संपलं म्हणजे पॉईंट नंतर दोघे घ्यायचे असतात. 5.83 आणि दर कशामध्ये असतो, टक्क्यामध्ये. म्हणजे इथं परताव्याचा दर किती भेटलाय, इथं परताव्याचा दर तुम्हाला भेटलाय 5.83%. परताव्याचा दर 5.83%. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 जो या सराव संचाचा शेवटचा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. ओके, फायदेशीर कोणती गुंतवणूक आहे हे काढायचंय. दोन्ही कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत समान आहे. ओके, दोघांची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव 80 असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे. तर आपल्याला काढायचंय खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. आधी समजून सांगतो, एक कंपनी ए आहे आणि एक कंपनी काय आहे, बी आहे. ओके, दोघांची दर्शनी किंमत सारखी. ओके, दोघांची दर्शनी किंमत कशी आहे, सारखी. मग पुढे काय, ओके, याचा बाजारभाव दिलाय, याचा बाजारभाव दिलाय, याचा लाभांश दिला, याचा लाभांश दिलाय. तर विचारलंय दोघांपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. तर लक्षात ठेवायचं, आता जो टॉपिक मागचा बघितला आपण,
परताव्याचा दर, मागचा जो प्रश्न ज्याच्यावरती सोडवला, ओके, ज्याचा परताव्याचा दर जास्त ती गुंतवणूक फायदेशीर असते. परताव्याचा दर म्हणजे काय, रेट ऑफ रिटर्न म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त परतावा कशामधून भेटतोय, ज्याची टक्केवारी जास्त तो अधिक फायदेशीर. म्हणजेच इन शॉर्ट मध्ये काय, आपल्याला कंपनी ए आणि कंपनी बी यांचा परताव्याचा दर काढायचा आहे. ज्याचा परताव्याचा दर जास्त त्याची गुंतवणूक फायदेशीर. ओके, समजलंय. चला रफ करू आणि पुढचं सोडूया. सगळ्यात पहिलं कंपनी ए साठी बघूया. चला, कंपनी ए साठी बाजारभाव किती आहे, 80 रुपये. त्यानंतर लाभांश किती आहे, 16%. त्यानंतर कंपनी बी चा विचार नंतर. ओके, तर याच्यासाठी सगळ्यात पहिलं परताव्याचा दर काढू आपण. परताव्याचा दर दर काय असतो, मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. ओके, एकूण गुंतवणुकीच्या प्लेसवरती आपण बाजारभाव घेणार तर तेच टाका. जिथं एकूण गुंतवणूक आहे ते बाजारभाव टाकला तरी चालतो, गुणिले 100. ओके, चला टाकूया. मिळालेला लाभांश किती आहे, 16% भागिले बाजारभाव किती होता, बाजारभाव 80 गुणिले हा किती 100. ते इथं शून्याला शून्य कट, पुढे. ओके, 16 नाही उरलंय काय ते लिहू, 16 भागिले इथं उरला 8, 0 ला 0 कट, इथं उरला 8, तिथं उरलाय 10. ओके, हे बघा 8 1 8, 8 2 16. ओके, 8 ने 16 कट झाला, 2 मध्ये 2 20. ओके, तुम्ही असं केलं तरी चाललं असतं. 16चा गुणाकार 100 सोबत मग 80 ने भागायचं, याला लांब गेलं असतं म्हणून मी डायरेक्ट कट करायचं. ओके, तुम्ही पण कट करायचे. कट केल्याने उत्तर लवकर भेटते. म्हणजे कंपनी ए साठी जो परताव्याचा दर आहे तो परताव्याचा दर भेटला बघा. ओके, आपण असं म्हणूया कंपनी ए चा परताव्याचा दर. किती भेटला, 20%. ओके, इथपर्यंत काही अडचण काहीच नसेल. आता काय करू, जरा ऍडजस्टमेंट करतो, दुसरं पण उत्तर इथंच घेतो म्हणजे तुम्हाला लगेच इथं सगळं काही समजून जाईल. याचा परताव्याचा दर आला 20 म्हणजे काय 20%. आणि त्यानंतर आता दुसरी कंपनी कोणती आहे, हे 1 नंबरचा विषय. नंबर 2चा विषय बघा, कंपनी बी साठी. कंपनी बी साठी बघा, बाजारभाव 120 आणि त्यानंतर लाभांश किती आहे, 20%. ओके, तर काय करूया आपण, सगळ्यात पहिलं परताव्याचा दर काढू याचा. ज्याचा परताव्याचा दर भारी तो अधिक फायदेशीर, प्रॉफिटेबल तो जास्त. काय परताव्याचा दर, मिळालेला लाभांश भागिले बाजारभाव. इथं लाभांश किती भेटला, 20% म्हणजे 20 भागिले बाजारभाव किती आहे 120 आणि गुणिले काय असते 100. इथं 0 ला 0 कट. ओके, त्यानंतर 20 10 200 आणि 200 भागिले किती आले 12, 200 भागिले 12. तर 200 भागिले 12 इथं करू आपण, 12च्या पाड्यात 200. ओके, 12 1 12, 20 मधून 12 गेले किती उरले 8, त्याच्यावरती 0. ओके, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 60, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 72. ओके, थोडेफार पाडे इकडे तिकडे चुकतात, ऑनलाईन आहे म्हणून. ओके, फास्ट मध्ये घ्यायचं तर थोडे चुकतात, ते काही मनावर तुम्ही घेऊ नका, तुम्ही बरोबर पाठ करा. 12 72, 80 मधून 72 गेले किती उरतात, 80 मधून 72 गेले उरतात खाली परत एकदा 8. ओके, परत घ्यायचं 0, उत्तरात पॉईंट येईल. परत एकदा 12 72,
ओके, परत 8 उरल, परत 12 म्हणजे 16.66. ओके, 16 पॉईंट किती 66, 16.66%. म्हणजे हा झाला परताव्याचा दर कुणाचा, कंपनी बीचा. कंपनी बीचा परताव्याचा दर. ओके, मग मला सांगा कंपनी एचा परताव्याचा दर होता 20%. किती टक्के, 20%. याचा परताव्याचा दर 16.66%. जास्त कुणाचा आहे, 20 जास्त आहे का 16 जास्त आहे, तर 20 जास्त आहे. म्हटल्यानंतर कंपनी ए ची जी गुंतवणूक आहे ती अधिक फायदेशीर आहे. समजलं इथपर्यंत. इथे मुलं काय करतील, इथं 16% लाभांश आहे, इथं 20% लाभांश आहे, तर म्हणतील की ज्याचा 20% लाभांश तो जास्त फायदेशीर. तसं नाही. ओके, आधी काय करायचंय, परताव्याचा दर काढायचा आहे. बघा याचा 20% लाभांश आहे, तरी पण त्याचा परताव्याचा दर 16.66% आहे, आणि याचा लाभांश 16% आहे, पण त्याचा परताव्याचा दर 20% आहे. ओके, असं पण होऊ शकतं. तर शेवटी उत्तर लिहायचंय कंपनी ए ची गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. ओके, चला याचा पटापट स्क्रीनशॉट घ्या. घेतला, याचा देखील घ्या. घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 4.3 आज संपवलेला आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. जर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाय आणि व्हिडिओ 100% तुम्हाला आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.